ह्याला म्हटलं काय 10,000ला म्हटलं आता रोग देतो गाडी, तर तो काय म्हणतो माहितीये काय, आम्ही कुठल्या लेवलला ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला, काय शपथ सांगू शकत नाही. विक्रम तुझं काय एक्सप्लेन होऊ शकत समोर, मी एकशा डायरेक्ट होतो शपथ जेव्हा जीव नाही. तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजच्या ब्लॉग मध्ये बघूया काय होतंय. आज मी सुरू केला ब्लॉग रत्नागिरीमध्ये डायरेक्ट. तर आता आमचं एक काम होतं रत्नागिरीला, आमची गाडी सोडली सुझुकी शोरूमला, तर आपली गाडी होईल तेव्हा बघूया, अजून झाले नाही. अरे असं नको सांगू, काढ नको. सेलिंगचं सामान आम्ही बघायला चाललो आहे. आणि आमच्या रत्नागिरीच्या रस्त्याची कंडिशन अशी काय आहे, मस्त सो ब्युटिफुल, सो एलिगेंट. काय शिंकाले डिमांडला जाऊया काय, डिमांडला जाऊया काय, हा कपडे काय बघा रस्त्याची परिस्थिती. तुम्ही टू व्हीलर घेऊन आला तर तुम्ही नाही तुम्हाला. तर तुम्ही पाठीमागे पावसाची कंडिशन बघा झाले. हा इकडे बघा विक्रम मोहितीचा PVCचं काम आहे घराचं, तर ते आम्ही बघायला आलो आज. बघूया कुठले चॉईस करतो बघूया. भाव डोळ्यांवर झोप आहे रे, काय विषय. चांदसुरेचा स्टेप बघा पूर्ण एकदा म्हणजे प्रॉपर डोंगर चिरून त्याला एक लाईन दिसते आहे. हे बघा इकडे विक्रम म्हणजे गाडी चालत आहे आणि नाचतोय पण, बघू शकता मी नाचतोय. इकडे आपला गजरेचा पेट्रोल पंप. आता आम्ही निवडीत जातोय म्हणजे आम्ही करबुट चाललोय घरी. तर कांदा आम्ही सोडतोय एका माणसाचा, आपला एकदम खास माणूस आहे, तर चाललोय. आजच्या ब्लॉग मध्ये काहीतरी आम्हाला स्पेशल करायचं होतं, तर काय आता हे असं स्पेशल करायला लागणार आहे आपल्याला. दर सोमवार होता आज इकडे जाऊ तिकडे. तर भावाने गाणे लावलेत, एन्जॉय दिस कार. गाणी लावले सुंदर. आपण गाणे ऐकू आधी, कंटिन्यू ब्लॉग. म्हणजे काय नवीन वाटतंय, भाव असा व्हिडिओ अशी करतोय की बघा अँगल बघा व्हिडिओचा. काय करायचं तुला विक्रम, काय व्हिडिओ बनवायचे तुला, मी देतो तुला बनवून. हे भाव काहीतरी विषय वेगळा आहे. मित्रांनो आपला एक मित्र येतोय, तो बघा तिकडून येतोय बघा, तो बघा झूम कर रे भावा बघा. हा आमच्यासोबत येतोय. तर चला कंटिन्यू ब्लॉग. बस कात्यावर जय श्रीराम. व्हिडिओ करायचा टायराचा. तो चला कंटिन्यू ब्लॉग. फिर से हम जा रहे हैं, हम किधर. तर ब्लॉग की कंटिन्यू कर. तर मित्रांनो आम्ही आज सोमवार सुट्टीचा दिवस आहे, चांगला फिरण्याचा योग काढलेला आहे. तर आता आम्ही एखादी वस्तू म्हणतो ना घरपोच सेवा करतो, ते बघा गाड्या आपल्याकडे एक नंबर झेनच आहे बघा. तर आता आमचा ब्लॉग तरी तुम्ही पाहू शकता. आता आम्ही उक्षीच्या जवळ गेलो. तर तुम्ही इकडे हाय रेंजला ना गाड्या तरी किती रिपेअर केलास, नाही म्हटलंच तरी पण 100 क्रॉस झालेले आहे, जास्त पण कमी नाही. हे बघा मांग बॉडी पडली, ही बॉडीला विषय कसा असतो माहिती आहे ना, ते कसं कॅल्क्युलेटर त्याला आम्ही नाव ठेवलं. कॅल्क्युलेटर एखादा हिशोब करायला झाला, घेतला कॅल्शियम घेतला पेन आणि 8,000 रुपये. भाव आमचा हिशोब मारण्यात एक नंबर आहे. बघू शकता. भावाला तुम्ही कधी समजा तुमचा कसलाच हिशोब असेल तर विक्रम मोहितेला विजिट करा. पैसे म्हणजे मला ठेवा, पैसे माझं नाही. आणि आता बघ असा पकडा तुम्हाला कधी पण असा पानं पकडलेलं ते मोबाईल झाला. तर बाबा मला म्हणायचं आहे की मस्त एक नंबर पंपिंग सस्पेन्शन मारायचे. काल मी त्या झेन मधनं विद्याच्या गाडी गेलो होतो, असली गाडी आफ्टर तरी पण गाडीला सस्पेन्शन एक नंबर. एक विनंती आहे की तुम्ही कोण इकडनं उक्षी मार्गे जर येत असाल, खड्डे वेडी वाकडे वळलं आहेत, सावकाश या. आणि इथं जरा पूल अरुंद पूल आहे, त्यामुळे गाड्या एका वेळी एकच जाते. 2 व्हीलर 2-3 जातील, पण 4 व्हीलर एका वेळी एकच जाते. A few moments later. कांद्याची पोचकी वाहतूक करून घरपोच कांदा. भावा कसं वाटतंय,
चिरे वाहतूक करतात इकडची लोक. मी कसं ड्रायव्हर असल्यामुळे माझं काम करू शकत नाही. ये बड़ी अच्छी बात है. ड्रायव्हरचं काम ड्रायव्हर करायचं. नाही सांग ना तू. काय ड्रायव्हर सांगू जमत नाही ते. मला जमत नाही काम. चल घे दाखव. मी एक पोते नाही एक मिनिट. मी एक पोते मला काय देणार तुम्ही? काय नाही ना काय देणार बोल. काय सकप सर कुठं आहे ना मला असं ढपकन आपलं घर कुठे ते? हा विक्रम दिसतोय बघ तरी बघ. कांदा पोच किल्लाय भावाने. एक पोत परतला न्यावा लागेल तेव्हा ती व्हिडिओ होईल चांगली. तू समझा. भाजीला होती संदेश मिळते बघा. ते हा बाई कांदा आता झाला. हो काका हा कांदा झाला तुमचा. हे ऍक्टरचा स्टॅमिना बघा संदेशचा. संदेश मी वरती येत नाही मला कंटाळा आला. येऊ की आला तर फोन करा. काय हा जा. आलाच ना. हा हा संदेश कशाला आलो असं म्हणत असतो तू माझ्यासोबत? असं म्हणतो म्हणत नाही ना. किती झालं तुमच्या आम्हाला? आपण ₹1.5 बसून दीड गाडी फिरवायला जाते. हे एकदम पुढे जा. इथं नको जोडू. साडा पण वाढणार इकडे. नाही नाही वाड्या किती आहे इकडे? वाड्या होय वाड्या एकच फेब्रुवारी. फेब्रुवारी. फेफडे आपला कोणतो? समीर घे गाडी घे. नको उतर लय ब्लेजर बा. गाडीत बसलोय. चला तुला काय वाटतं? आता 10,000ला गेला तरी मी घेईन ही गाडी घे. 10,000 रोख द्यायला असेल. हा रोग दे. बघ हा रोग दे. चल आता देतो. मी डील करतो. हा मी डील करतो. चालेल. बघा दे 10,000. 10,000 नको. 5,000 ठीक आहे गाडी. कौन है ये लोग? 10,000 घेईन मी. मला काय हा 10,000 घे मी. म्हणजे एखाद्याला वस्तूची किंमत करावी ना म्हणून हा एकदम खरोखर अगदी किंमत करतात एखाद्या गोष्टी. मग त्या ह्या गोष्टीचे 5,000 स्टेअरिंग असेल आणि गाडी आणि हा बघा संदेश ह्याला म्हटलं काय 10,000ला म्हटलं आता रोग देतो गाडी. तर तो काय म्हणतो माहितीये काय 10,000 नको 5,000ला ठीक आहे. तू ते गाडीची पण काढतो. मग येते का ते तर अशा प्रकारे आम्ही आता तिथून निघालो. भावाने लय मोठी हमाली केली. ₹3 भेटले रोख. एक कांदा एक कांद्याने एक पोताला ₹1 म्हणजे ₹3 आपल्याला भेटली रोख रक्कम. तर आम्ही आता निघालो इथून. तर कंटिन्यू ब्लॉग बघा. मागं बघा बॉडी काय करते. ये सब क्या देखना पड़ रहा है? कहाँ से आते हैं ये लोग? कहाँ से आते हैं क्या करते. कुर्ले पकडा कुर्ल्या. तर समोर येणारा ट्रक आणि त्याला आम्ही करतो. तुम्हाला जर खरोखर आनंद घ्यायचा असेल निसर्गाचा तर कुठे यायचं संदेश? कोकणामध्ये. आमच्या कोकणामध्ये बघा काय व्ह्यू आहे. कोकणासारखी मजा नाही. मजा नाही मजा. म्हणूनच म्हणतो कोकणात यायलाच पाहिजे. तुम्ही येऊन बघा तुम्ही बघून जावा. बघा मित्रांनो हे बघा डंपोर दगडी घेतोय. डंपोर आणि आता आम्ही चाललो आमच्या गावाला. आता आलो होतो आम्ही दुसऱ्याच्या गावाला. आता आमच्या गावाला चाललोय. आम्ही चाललो आमच्या गावाला. तो पाहू शकता तुम्ही आमचा गावाचा नजारा दिखावा. भरपूर दिवस प्रयत्न करून चालवते गाडी आणि आता थोडक्यात आमची काय लेवलला गाडी तिकडे चालवते एका साईडनी. आम्ही कुठल्या लेवलला ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला. क्या बात है सर. काय शपथ सांगू शकत नाही. विक्रम तुझं काय एक्सप्लेन होऊ शकतं इथं मग? मी 1 डायल करतो. हॅलो आई शपथ जेव्हा जीव नाही पण कॉन्फिडन्स म्हणजे आम्हाला त्याच्या मनातला वाटला म्हणून आम्ही त्याच्या ताब्यात दिलेली आहे गाडीची चावी. गाडीचा अजून अंदाज नाही त्याला पुढे हावल्यासारखं वाटतं ना. हे जरा जास्त झाल्यावर काय वाटत नाही. काय काहीतरी बोलतोय. साईड पट्टी बद्दल इथे मापात चालू आहे. बघा हे बघा एकदम बरोबर मापात ती लेवल आहे ना जी. हे बघा तेवढंच अंतर ठेवतोय. तर चला शिकलाय भाव. गाडी डेअरिंग बघा भावाची. डेअरिंग बघा. हा रस्त्याची लेवल तुम्हाला सांगितली तेवढी साईड. भावाचा 10चा स्पीड. आणि भावातला कसं वाटतंय बोल पण जरा कम्फर्टेबल राहा.
घाबरू नको नाही, कोण नाही, जाऊ दे बरोबर आहे तुझी गाडी. गावानं फर्स्ट गिअरवर चालवायचा प्रयत्न चालू आहे जोरात, पण तुम्हाला सांगतो चालवतोय गाडी, चालव भावा चालव. अशा प्रकारे जर गाडी चालवली गेली तर पेट्रोल पण जास्त कमी होईल, म्हणजे गाडीतलं पेट्रोल जास्त संपेल लवकरात लवकर. रत्नागिरी जायला आम्हाला 1 दिवस लागेल, म्हणजे सकाळी 8 वाजता निघालं तर रात्री 8 वाजता पोहोचतो. मित्रांनो, ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला बेल आयकॉन दिलेली आहे, तर नक्की मित्रांनो टच करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. तर बाय.